मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली. तर स्टार्ट करूया आजचा एपिसोड. हॉलमध्ये आजी ऐश्वर्याला गोल गोल फिरवत तिचे गालगुचे घेत असते. ते सगळे आनंदात असतात. आजी ऐश्वर्याचे हात धरून टाळ्या वाजवते आणि म्हणते, तुझ्या हुशारीमुळे त्या सगळ्यांना कळलं की खोटी पार्वतीच खरी पार्वती आहे. आणि सारंग पण ऐश्वर्याचे गाल धरायला जातो आणि मध्येच थांबतो आणि म्हणतो, म्हणजे काय ऐश्वर्या आहेतच हुशार. आजी म्हणते, हां. आणि तिथे ती लताबाई येते आणि म्हणते, काय काय बोलताय माझ्याबद्दल. आजी म्हणते, कौतुक. आम्ही तुझं कौतुक करतोय, गुंडीचंही कौतुक करतोय. तो आश्रमातला माणूस, त्याच्यामुळे आता सगळ्यांना पटेल की तूच खरी पार्वती आहेस. तेवढ्यामध्ये रूममधून आई, नाना, ऋषिकेश आणि जानकी बाहेर येतात. त्यांना सारंग पाहतो आणि म्हणतो, नाही नाही, अजिबात नाही. मी तर मानूच शकत नाही की ही बाई पार्वती आहे म्हणून. आणि ऐश्वर्या त्याच्याकडे पाहते आणि सारंग तिला इशारा करतो. सारंग म्हणतो, मी मान्यच करू शकत नाही की ही बाई पार्वती आई आहे म्हणून. आणि ऐश्वर्या पण म्हणते, मीही मान्य करू शकत नाही. ऐश्वर्या सुमित्रा आईला म्हणते, आई आई, तुम्हाला यांच्या सामानात काही सापडलं का. लता म्हणते, म्हणजे तुम्ही माझ्या सामानाची झडती घेतलीत. आणि सुमित्रा आई म्हणते, हो. तू या घरात चोरासारखीच आलीस ना, मग चोराच्या सामानाची झडती घेतली तर काय चुकलं. लता हात जोडते आणि म्हणते, माझं चुकलं ग, चुकलं बाई. माझं घर मी तुला विश्वासानं दिलं. वाटलं नव्हतं तू अशी वागशील. नानाला विचारते, अहो तुम्ही माझं सामान तपासलं, काही सापडलं का तुम्हाला. आणि जानकी म्हणते, हो. हातात तिच्या कानातले असतात ते दाखवत म्हणते, हे कानातले सापडले. जानकी लताबाईला विचारते, हे कुठून आले तुमच्या बॅगेमध्ये. आणि लताबाई येऊन तिच्या हातातलं घेते. जानकी विचारते, सांगा ना, तुमच्याकडे हे कानातले कसे आले. लता म्हणते, कसे आले म्हणजे यांनीच मला लग्नात दिल्या होत्या, हो की नाही हो. आणि त्यावर नाना म्हणतात, हो, मीच दिले होते पार्वतीला. आणि लता म्हणते, हो, पार्वतीला, म्हणजे माझ्याच आहेत ह्या, म्हणजे मीच पार्वती आहे. आणि ऋषिकेश म्हणतो, आणि दीनानाथ आश्रम. त्यावर लताबाई म्हणते, अच्छा, म्हणजे जाऊन आलास तू तिथे. लता पुढे म्हणते, म्हणजे तुला कळलं असेल इतके दिवस इतके वर्ष पार्वती कुठं राहत होती ते. सुमित्रा आई म्हणते, हे सगळं जाऊ दे. आमच्याकडे तू पार्वती नाही आहेस, तू खोटारडी आहेस हे सिद्ध करणारी एक गोष्ट आहे आमच्याकडे. ऐश्वर्या आजी आ करून पाहतात आणि ऐश्वर्या म्हणते, एक गोष्ट म्हणजे नाही आई, जे काही असेल ते सगळं सांगून टाका, म्हणजे सिद्ध होईल ना ही बाई पार्वती नाही आहे. नाना म्हणतात, पार्वतीच्या डाव्या हातावर एक तीळ होतं. नाना पुढे म्हणतात, माफ करा, तुमचा डावा तळवा सगळ्यांना दाखवा. लताबाई हात चोळत असते, खाली मान घातलेली असते. आणि जानकी म्हणते, एवढा कसला विचार करताय. आमच्या पार्वती आईच्या डाव्या हातावर तीळ होता. आणि तुम्ही जर खरंच पार्वती आई असाल तर तुमच्याही हातावर असेल. मग आम्ही सगळे मान्य करू की तुम्हीच पार्वती आई आहात. हे तिघजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात आणि जानकी म्हणते, दाखवा ना. ऋषिकेशही म्हणतो, अहो दाखवा. आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, पार्वतीच्या डाव्या हातावर तीळ आहे हे डायरीमध्ये लिहिलंच नव्हतं आता. आणि सारंग पण मनातल्या मनात म्हणतो, आता नाटक फसलं म्हणायचं आता. सुमित्रा आई ओरडते आणि म्हणते, अगं दाखव ना. लता हाताची मुठी बंद करून उभी असते. ऐश्वर्या कमालीची घाबरलेली असते, डोळे बंद करून उभी असते. आणि ती बाई मूठ सोडते. तिच्या तळव्याच्या एकदम मधोमध काळा तीळ असतो. आणि सगळेजण बघून ते थक्क होतात. ऐश्वर्या करून सारंग तिला भानावर आणत असतो. आणि ती डोळे उघडून पाहते तर समोर तिच्या हातावर तीळ दिसतो. हे बघून सगळ्याचे तोंड काळे पांढरे होतात. लता म्हणते, हा बघा तीळ. आणि नाना घाबरून म्हणतात, ह्या बाईच्या हातावर तर तीळ आहे. आणि ती लता म्हणते, का नसणार. जर मीच खरी पार्वती असेल तर माझ्या हातावर तीळ का नसेल. आणि ती परत रडण्याचं नाटक करते, हात जोडते आणि म्हणते, परमेश्वरा, आणखीन काय करू रे, मी कसं काय करू, म्हणजे ह्यांना पटेल की मीच खरी पार्वती आहे. लता पुढे म्हणते, नानासाहेब, जर तुमचाच माझ्यावर भरोसा नसेल, माझ्या मुलाचा माझ्यावर विश्वास नसेल तर इथं राहण्यामध्येच काय अर्थ आहे. मी हे घर सोडून निघून जाते. सारंग ऐश्वर्याला खुणवत असतो आणि ती लता तिथून निघून जाते. आणि ऋषिकेश 2-4 पावलं पुढे गेल्यावर लगेच तिला म्हणतो, थांबा. ऋषिकेश लता पुढे जातो आणि म्हणतो, नका जाऊ तुम्ही. आणि त्यावर लता म्हणते, का नको जाऊ रे बाळा, का थांबवतोयस मला, अजून काही परीक्षा घ्यायची आहे का माझी. राहू दे रे बाळा, राहू दे. आणि जानकी पण थांबा थांबा करत तिथे जवळ जाते. आणि लता म्हणते, तू तर काही बोलूच नको मला. मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा लक्ष्मीचा भास झाला होता. मला वाटलं होतं कुणी नाही, पण तू माझ्या बाजूने उभी राहशील. लताबाई जानकीला डोळे पुसत पुसत म्हणते, वाटलं होतं तू माझी लेक होशील, पण असो. मी इथल्या माणसाच्या मनात जिवंत नाहीये, मग समोर असले काय आणि नसले काय. मी इथून निघून जाते आणि जाण्यातच माझी भलाई आहे. ती परत हात जोडते आणि म्हणते, येते मी. लताबाई रडत रडत रूममध्ये येते आणि जोरजोराने बोलते, खूप सहन केलं मी. माझ्या सामानाची झडती घेण्यापर्यंत गेली यांची मजाल.
याला काय अर्थ आहे? आणि जानकी तिथे येते आणि म्हणते, हो घेतली मी तुमच्या सामानाची झडती आणि ठरवूनच घेतली. सुमित्रा आई मात्र नाराज होतात, कारण त्यांना आवडत नाही की ऋषिकेश आणि जानकी त्या लताच्या मागे मागे गेलेलं. जानकी लताला म्हणते, इतक्या वर्षांनी तुम्ही आमच्या समोर आलात म्हणून. आणि त्यावर लता म्हणते, म्हणून काय तुम्ही माझ्या सामानाची झडती घेणार? आणि इतकं करूनही काय तुमचा विश्वास बसला नाही ना? आणि त्यावर जानकी म्हणते, हे पहा मला कळतंय तुम्ही फार दुखावले गेला आहात आणि त्यासाठी मी तुमची माफी मागते. आणि लता म्हणते, माफी? फक्त माफी मागून चालणार नाही. मी जर ह्या घरामध्ये राहायची असेल तर मला माझे अधिकार मिळायलाच हवेत, तरच मी इथे राहणार, नाही तर नाही. आणि ती सामानाची आवराआवर करत असते. लता पुढं म्हणते, मी हे सगळं विश्वासाने त्या सुमित्रावर सोडवलं होतं, पण तिने काय केलं, माझा विश्वासघातच केला. ऋषिकेशही तिथून निघून जातो आणि सारंग ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या हे कसं शक्य आहे? आणि ऐश्वर्या म्हणते, काही कळत नाही. पण ऐश्वर्याच्या ना असं म्हणजे चेहऱ्यावर एक अनामिक भीती असते, बाबा आपण चुकीनं आणले, पण हीच जर खरी पार्वती असेल तर. ऋषिकेश पण लताच्या रूममध्ये पोहोचतो आणि लता त्याला पाहून म्हणते, काय रे ऋषिकेश, तू माझा मुलगा आहेस ना? आणि तू सुमित्राच्या ऐकण्यात तिच्या सांगण्यावरून हे सगळं करतोयस? ऋषिकेश म्हणतो, नाही, मी आईच्या सांगण्यावरून नाही केलं हे. आणि लता म्हणते, मग कोणी सांगितलं होतं? जानकी म्हणते, मी सांगितलं होतं. लता म्हणते, तुला शोभतं का हे सगळं? आणि ऋषिकेशला म्हणते, ही करून हिनं मला खूप दुखवलंय ऋषिकेश. समजावून सांग तुझ्या बायकोला, मला या घरामध्ये माझ्या अधिकारानेच राहायचंय. राहील तर मानाने, नाहीतर. असं म्हणते आणि गप्प होते. आणि ऋषिकेश जानकी एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात. ऐश्वर्याच्या रूममध्ये आजी बसलेली असते आणि हे दोघं जण चक्रा मारतात. सारंग आजीला म्हणतो, हे झालंच शक्य कसं? कसं शक्य झालं हे? त्या बाईच्या तळ हातावर तिळ आलाच कसा? आणि ऐश्वर्या म्हणते, योगायोगाने आला असेल का? आणि आजी म्हणते, मला तर वाटते. आणि सारंग म्हणतो, ती लताबाईच पार्वती आहे का? आणि आजी मान हलवते. आजी म्हणते, नाही रे. आणि परत म्हणते, बघितलं, तुझ्यामुळं सगळं विसरून गेले मी. आणि ऐश्वर्या म्हणते, तुम्ही जरा शांत राहाल का वायफळ बडबड करताय? तितक्यात लता येते आणि म्हणते, तुम्ही नुसता विचारच करत बसा, मला माझं माहिती आहे मी काय केलंय ते. सारंग म्हणतो, ओ लताताई, तुम्ही तर खरं कमालच केली. तो तळहातावरचा तीळ तुम्ही कसा जमवून आणलात? लता म्हणते, कसा जमवून आणला म्हणजे? अर्धवट अभ्यास करून मला पुढे पाठवताय का? खरं तर हे तुम्ही मला सांगायला हवं होतं. पार्वतीच्या डाव्या हातावर तीळ येते. ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट, तुम्हाला कसं कळालं तिच्या म्हणजे पार्वतीच्या हातावर तीळ येते? ऐश्वर्या म्हणते, डायरीमध्ये तर कुठं मेन्शन केलेलं नव्हतं, मग तुम्हाला कसं कळालं? आणि आजी म्हणते, हां. आणि त्यावर लता म्हणते, अभिनयाचे नियम सांगितलेले लक्षात आहेत ना तुझ्या? डोळे आणि कान उघडे ठेवायचे. नशिबाने त्या सगळ्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं आणि मग मी सगळं चोरून ऐकलं. ती सांगते, नाना म्हणत असतात की ह्या बाईच्या हातावर जर तीळ असेल तर ही पार्वती आहे. मग काय, काळ्या पेन्सिलने मी तो तीळ माझ्या हातावर कोरून घेतला. सारंग म्हणतो, अहो लताताई, किती हुशार आहात हो तुम्ही. आणि लता म्हणते, तुम्ही किती मूर्ख आहात. लता म्हणते, ती जानकी आहे ना, हुशार आहे हुशार. तिला जर टक्कर द्यायची असेल ना तर तशाच हुशारीने तिला टक्कर द्यावी लागेल. आणि ऐश्वर्याला म्हणते, कळलं का ऐश्वर्या मॅडम? आणि ऐश्वर्या म्हणते, मलाच शिकवा आता. लता म्हणते, काय? आणि ऐश्वर्या पुढे म्हणते, कळलं कळलं, आता इथून पुढे लक्ष देऊन काम करू. आणि लता पुढे म्हणते, मी त्या जानकीला बजावलंय बरं का, मी माझ्या या घरामध्ये माझ्या अधिकाराने आणि माझ्या मानाने राहणार. हे ऐकून ते दोघंही नवरा बायको गप्प झाले होते, असं ती सांगत असते. आणि सारंग म्हणतो, काय काय सांगता हो तुम्ही? तुम्ही ना एकदम ग्रेट आहात हो. खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आज मला. आणि त्यावर लता म्हणते, बास बास बास, कौतुक पुरे. कौतुकाने माझं पोट नाही भरणार आहे. तुम्ही चुकलात आणि मी सावरून घेतलंय. याचे मी वेगळे पैसे लावणार आहे बरं का. आणि ऐश्वर्या तिच्याकडे पाहते. रात्रीच्या वेळी जानकी नानाला म्हणते, त्या आता अधिकाराची भाषा करायला लागल्यात. आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी. आणि जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्ही बघितलंयत ना? नाना म्हणतात, तिला तसं वाटणं साहजिकच आहे ना जानकी. मग बघ ना, इतकी वर्षे ती आपल्या घरापासून, आपल्या माणसापासून अनोळखी लोकांमध्ये राहिली. जानकी नानाला प्रश्नार्थी नाना असं म्हणते. आणि नाना म्हणतात, अगं जानकी, पैशाचे अधिकार नसतील ग, माया करण्याचे, जीव लावण्याचे, पैसे अडक्याचे, विचार करण्याचे असे काही असतील. अगं ती तुझ्या सासूच्या वयाची आहे, म्हणजे तिला पण असं वाटत असेल ना, जेवण काय बनवावं, देवाच्या पूजेला फुलं कुठले आणावीत, सण कसे साजरे करावेत. तिला हे ठरवायला मिळायला हवंय ना. ती पारखी झाली ग छोट्या छोट्या हक्कानं, ती तशी बोलणारच. ऋषिकेश परत म्हणतो, नाना, ती पार्वती आईच आहे की? आणि त्यावर नाना म्हणतात, अजून संशय घेण्यासारखं काय राहिले? बघ ना, तिच्याकडं जे कानातलं सापडलं ते तिच्याकडं असण्याची शक्यता होती. तेवढंच नाही तर तिच्या हातावर खूनसुद्धा सापडली ना. मग अजून खरं खोटं काय करायचे सांगा बरं. आणि त्यावर जानकी म्हणते, नाना,
हे सगळं बुद्धीला पटण्यासारखं आहे, पण मनाला नाही. माझं मन अजूनही सांगते की ती बाई पार्वती नाही. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, आपण त्यांना एक संधी दिली होती, त्यांनी ते सिद्ध करून दाखवले आणि सगळे पुरावेही सापडले. नाना म्हणतात, हे बघ जानकी, आणि ती खरंच पार्वती असेल तर तिच्याही थोडासा मनाचा विचार कर ना. गेली कित्येक वर्ष बाहेर एकटी कशी जगली असेल ग ती. ती मनाने कधीच वाईट नव्हती. स्वतःचा आजार कळल्यावर ऋषिकेशचा सांभाळ करण्यासाठी तिने माझं लग्न स्वतःहून तिच्याशी लावून दिलं. आणि तेवढ्या सुमित्रा आईमध्ये येते. पोटचं पोर आणि तरुण नवरा दुसऱ्या बाईच्या पदरात टाकून देण्या इतकं मोठं मन होतं ग तिचं. भरला संसार तिच्या पदरात टाकून निघून गेली ग ती. इतकी वर्ष जगताना तिनं आमची आठवण काढलीच असेल ना. इतक्या वर्षामध्ये ती झुरलीच असेल ना. ऋषिकेश म्हणतो, बरोबर आहे. तिला जर आपण आता घराबाहेर काढलं आणि नंतर आपल्याला कळालं की तीच आपली खरी पार्वती आई आहे, तर किती वाईट वाटेल आपल्याला. त्यावर नाना म्हणतात, प्रचंड. आणि सगळ्यात जास्त वाईट तुला आणि जानकीला वाटेल. आणि हे सगळं बिचारी सुमित्रा आई लांबून ऐकत असते. आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट, हा बंगला, ही जमीन सगळी तिच्या नावावर होती, आता ऋषिकेशच्या नावावर आहे. त्या अर्थी तिला आता तिचे अधिकार मिळायला हवेत. यापुढे ती जसं म्हणेल ना तसंच होईल. सुमित्रा आई गपचूप हे ऐकत असतात आणि रडत असतात. ऐकत ऐकतच जानकीची नजर तिकडे जाते आणि म्हणते, आई. आणि ते दोघे जण वळून पाहतात. नाना म्हणतात, सुमित्रा. आई जशी आली तशीच बाहेर निघून जाते आणि जानकी तिच्या मागे आई आई करत जाते. नाना जानकीला अडवतात आणि म्हणतात, जानकी थांब. आणि जानकी म्हणते, नाना, अहो आई खूप दुखावल्यात. नाना म्हणतात, हो, सुमित्राचं दुखणं म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालंय बघ. तिला कसं समजावं तेच कळत नाहीये मला. आणि जानकी म्हणते, त्या एकट्या पडल्यात नाना. नाना म्हणतात, काही एकटी पडली नाहीये ती. तू नको काळजी करू तिची, मी समजावतो तिला. नाना ऋषिकेशला म्हणतात, तू पार्वतीची काळजी घे, तिला काय हवं नको ते बघ. नाना म्हणतात, मी आलोच सुमित्राला बोलून. असं बोलून नाना तिथून निघून जातात आणि आई त्याच्या रूममध्ये बेडवर बसलेले असतात. आईला सगळं आठवतं ऋषिकेश म्हणलेला की आता जर आपण त्या बाईला घरातून काढलं आणि नंतर आपल्याला कळालं की त्या खरंच पार्वती आहे तर किती त्रास होईल. सुमित्रा आईला हे सगळं आठवत असतं. आई रडत असतात. नानाला पाहून आई डोळे पुसते आणि आडवी पडते. नाना सुमित्रा करत आईजवळ येतात. नाना म्हणतात, अगं सुमित्रा, मी तरी काय करू, मला सांग ना तू. हे असं सगळं काही घडेल या मला तरी कुठं माहिती होतं. आणि आई म्हणते, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. आई उठते आणि लाईट बंद करून झोपते. नाना सुमित्रा अगं करतच तसेच बसतात. आणि मनातल्या मनात म्हणतात, सुमित्रा, तुला आई बायको म्हणून त्रास होतोय, खरंच कळतंय ग मला. पण परिस्थिती अशी आहे की मी काही करू शकत नाही. आई तिकडे तोंड करून हुंदके देत देत रडत असतात. आणि मैत्रिणींना आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. ऐश्वर्या सारंगला म्हणते, आता फक्त आई दुरावल्यात. आता वेळ आहे ऋषिकेशची. जेव्हा तिचा नवरा तिच्या बाजूने उभा राहणार नाही ना, तेव्हा ती एकटी पडेल. आणि इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, लवकरात लवकर त्या बाईला घराच्या बाहेर काढलं पाहिजे. आणि त्याला म्हणते, तुम्ही काही करा आणि त्या बाईला घराच्या बाहेर काढा. ऋषिकेश म्हणतो, असं कसं घराबाहेर काढणार, त्यांना दुखवायला नको प्लीज. आणि जानकी म्हणते, त्या आपल्या सुमित्रा आईला दुखवतात ते, त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल आपल्याला. कुणीतरी मुद्दाम चुकीच्या पद्धतीने धागे विणते आपल्याला गुंतवण्यासाठी. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो, कुठे आहेत पुरावे, दाखव मला. मैत्रिणींनो, उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण अशाच नवीन भागामध्ये.